मला माहिती आहे P implies Q logically equivalent to negation of P or Q. ठीक आहे, मग negation of Q implies P काय होईल logically equivalent to negation of first statement, negation of Q or second statement that is P. मग हा काय होईल negation of Q हा होऊन जाईल Q or P. आता मला याचं निगेशन घ्यायचं आहे Q implies P, पण हा लॉजिकली इक्विव्हॅलेंट काय दाखवलं मी आता Q or P. याचं निगेशन म्हणजे याचं निगेशन Q or P. हा काय होईल मग निगेशन ऑफ Q और काय होऊन जाईल अँड निगेशन ऑफ P. हा झाला माझा फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर सेकंड आहे P अँड निगेशन ऑफ Q. P अँड निगेशन ऑफ Q. मग P अँड निगेशन ऑफ Q आहे, त्याला सिंपल काय करतो मी निगेशन ऑफ P and negation of Q logically equivalent to negation of P and काय होऊन जाईल or negation of Q. ठीक आहे, logically equivalent to again negation of P, negation of Q is Q, okay, or Q. ठीक आहे, हा झाला माझा सेकंड. थर्ड क्वेश्चन आहे आपल्याकडे P or negation of Q. ठीक आहे, P or negation of Q. मग इथं काय म्हणतील आपल्याला निगेशन ऑफ P or negation of Q logically equivalent to negation of P or काय होऊन जाईल and negation of Q. That is again negation of P and Q. ठीक आहे, हा झाला थर्ड. फोर्थ आहे P or negation of P ब्रॅकेट मध्ये P or negation of Q and R. तर याला काय करू आपल्याला निगेशन अप्लाय करायचं, मग याला ब्रॅकेट मध्ये घेऊ म्हणजे काय होईल दॅट इज निगेशन ऑफ P or negation of Q and R. ठीक आहे, म्हणजे काय होईल आता ब्रॅकेट सोबत निगेशन सेपरेट होईल, निगेशन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज अँड काय होऊन जाईल और आर काय होऊन जाईल निगेशन ऑफ आर. ठीक आहे, मग इथं काय केलेलं आहे ब्रॅकेट सोबत निगेशन सेपरेट झालेले, परत काय होईल निगेशन इच सेंटेन्स सोबत सेपरेट होऊन जाईल, प्रत्येक सेंटेन्स सोबत सेपरेट होऊन जाईल लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू. आता निगेशन ऑफ P और आहे और हा होऊन जाईल अँड निगेशन ऑफ Q आणि पुढचं स्टेटमेंट ॲज इट इज पुढचं. ठीक आहे, स्टेटमेंट काय केलं आपण कनेक्टिव्ह सोबत ॲज इट इज पुट केलं. मग इथं काय होईल निगेशन ऑफ P and negation of Q is Q or negation of R. कन्फ्युजन होऊ नये मग काय करू आपल्याला ॲज इट इज परत ब्रॅकेट देऊन टाकू. क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 आहे P implies P or negation of Q. P implies P or negation of Q. परत इथं आलं आपल्याकडे कंडिशनल लॉ. मग कंडिशनल लॉ जर आपण इथं अप्लाय केला तर काय भेटेल मला लॉजिकली इक्विव्हॅलेंस टू निगेशन ऑफ फर्स्ट सेंटेन्स दॅट इज P, फर्स्ट स्टेटमेंट सॉरी P और सेकंड ॲज इट इज P और निगेशन ऑफ Q. ठीक आहे, म्हणजे हा काय होईल परत लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू. ठीक आहे, याला आता आपण निगेशन अप्लाय करू P implies P or negation of Q ब्रॅकेट क्लोज. इथं काय होईल निगेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q ब्रॅकेट क्लोज. आता आपण करू सेपरेट निगेशन ऑफ P इज ओके, अगोदर लिहून घेऊ हा होऊन जाईल अँड निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q. ठीक आहे, आता इथं काय होईल निगेशन सेपरेट झालं, निगेशन ऑफ P इज अगेन ओनली P और P इटसेल्फ अँड इथं परत काय ब्रॅकेट आहे, मग या ब्रॅकेटला परत जर मी इथं सेपरेट केलं तर निगेशन ऑफ P और आहे हा होऊन जाईल अँड निगेशन ऑफ Q. वाटलं सर काय करू याला ब्रॅकेट ॲज इट इज राहू देऊ म्हणजे कन्फ्युजन होणार. अगेन इट इज इक्वल्स टू P अँड निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q इज Q. ठीक आहे, हा झाला आपल्या इथं क्वेश्चन नंबर 5 सॉल्व. आता क्वेश्चन नंबर 6.
क्वेश्चन नंबर 6 आहे माझ्याकडे. निगेशन ऑफ P and Q or P or negation of Q. Negation of P and Q or P or negation of Q. ठीक आहे. तर इथे काय करू आपण निगेशन अप्लाय करू डायरेक्ट. निगेशन ऑफ, याला मोठा ब्रॅकेट देऊ, negation of P and Q or P or negation of Q. ठीक आहे. आता काय करू, याला एक स्टेटमेंट आपण कन्सिडर केलं आणि याला एक स्टेटमेंट कन्सिडर केलं तर निगेशन काय होणार आहे, सेपरेट होणार आहे. म्हणजे निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट, याला काय म्हणू आपण, याला समजा ए आणि याला म्हणलं बी, तर निगेशन ऑफ ए काय येणार आहे, ए येणार आहे. पण ए काय माझ्याकडे पी अँड क्यू आहे. मग मी डायरेक्ट काय करतो, याला निगेशन ऑफ पी अँड क्यू. म्हणजे थोडक्यात काय केलं मी, ब्रॅकेट ऍज इट इज ठेवलाय. ऑर काय होणार आहे, अँड होणार आहे आणि परत निगेशन अप्लाय होईल कुठं, इथे पी और निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. निगेशन ऑफ निगेशन काय होईल, ऍज इट इज राहील स्टेटमेंट. अँड इथं काय होईल, निगेशन आता इथं अप्लाय होईल म्हणजे असेल निगेशन ऑफ पी और काय होऊन जाईल, अँड निगेशन ऑफ क्यू. ओके. मग इथून पुढे पाहिलं तर हा होऊन जाईल पी अँड क्यू अँड आता इथं सिंपल कॅल्क्युलेशन बाकी आपल्याकडे निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू इज क्यू. ठीक आहे. मला सिंपल ब्रॅकेट मध्येच लिहू पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे आपल्याकडे, सॉरी क्वेश्चन नंबर 7 आहे माझ्याकडे. आता क्वेश्चन नंबर 7 आहे आपल्याकडे. आता P or negation of Q implies P and negation of Q. Okay. P or negation of Q implies P and negation of Q. ठीक आहे. याच्यामध्ये काय करू आपण, सिंपल याच्यातही बाय कंडिशनल लॉ लागेल. सॉरी कंडिशनल लॉ नुसार काय होईल, P and negation of Q implies P and negation of Q logically equivalent to negation of P or negation of Q or P and negation of Q. ठीक आहे. हा क्वेश्चन जर पाहिला तर हा क्वेश्चन काय करायचं, आपण मागच्या क्वेश्चन सारखाच सॉल्व्ह करायचा. म्हणजे काय करू, आपण थोडक्यात निगेशन जर अप्लाय केलं तर P or negation of Q implies P and negation of Q logically equals to, आता निगेशन अप्लाय होईल ओव्हरऑल निगेशन ऑफ P or negation of Q or P and negation of Q. ठीक आहे. आता काय करू, आपण ब्रॅकेटला सिंपल फर्स्ट जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे याला आपण काय करू, ए मानू, याला काय करू, बी मानू. मग निगेशन ऑफ ए इटसेल्फ और सेपरेट लिहून घेऊ P और निगेशन ऑफ Q, ब्रॅकेट क्लोज, और आहे और होऊन जाईल अँड परत इथे काय, निगेशन ऑफ बी स्टेटमेंट ऍज इट इज P अँड निगेशन ऑफ Q. ठीक आहे. मग काय होईल तर निगेशन ऑफ निगेशन इज स्टेटमेंट इटसेल्फ, सो P और निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ P अँड हा होऊन जाईल और निगेशन ऑफ अगेन निगेशन ऑफ Q. म्हणजे काय होऊन जाईल, P or negation of Q and negation of P or काय होऊन जाईल Q. त्याला वाटलं सपोज तिथं ब्रॅकेट देऊन ठेवायचा Q. ठीक आहे. हा पण झाला आपला क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर लास्ट, क्वेश्चन नंबर 8 आहे, निगेशन ऑफ P or negation of Q. ठीक आहे. पूर्ण क्वेश्चन पाहून घेऊ. Negation of P or negation of Q or P and negation of Q. Question number 8. Negation of P or negation of Q and P
अँड निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, हा क्वेश्चन माझ्याकडे. तर हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर याला काय करू आपण, निगेशन जर अप्लाय केलं तर negation of P or negation of Q and P and negation of Q. ठीक आहे, तर हा काय असेल, लॉजिकली इक्विव्हॅलन्स टू निगेशन सेपरेट होऊन जाईल. निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q अँड हा होऊन जाईल और निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ. इथे जर आपण पाहिलं तर हे काय, निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q, याला काय म्हणू शकतो मी, लॉजिकली इक्विव्हॅलन्स टू निगेशन ऑफ P. निगेशन थोडक्यात काय केलं मी, तर कॉमन घेतलं P अँड Q, असे मी तर डायरेक्ट लिहू शकलो असतो. बरं ठीक आहे, मग याला काय होईल, निगेशन ऑफ P इज P अँड Q. सिंपल, मी डायरेक्ट ही स्टेप जर इथे लिहिली तर मी डायरेक्ट असं लिहू शकतो, कारण अदरवाईज मी जर डायरेक्ट इथे पाहिलं तर निगेशन ऑफ P इज P और होऊन जाईल ऍड निगेशन ऑफ Q इज Q. सो ॲज इट इज लिहिलं, हा होऊन जाईल और निगेशन ऑफ P, परत इथं काय होऊन जाईल, निगेशन ऑफ P. आता इथे अँड आहे, हा होऊन जाईल और, आणि निगेशन ऑफ Q इज Q. ठीक आहे, म्हणजे हा झाला P अँड Q और निगेशन ऑफ P और Q. ठीक आहे, तर हा झाला आपले क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट.